गोंदिया ग्रीनलैंड लॉन में महायुति के कार्यालय का उद्घाटन किया गया। इस अवसर पर बीजेपी उम्मीदवार सुनील मेंढे, विधायक विजय रहांगडाले, जिला परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले समेत महाविकास आघाड़ी के कई नेता मौजूद थे। 19 अप्रैल 2024 को 18वीं लोकसभा के लिए चुनाव होने जा रहे हैं और सभी पार्टियों ने अपने मोर्चे बनाने शुरू कर दिए हैं। खासदार सुनील मेंढे को भंडारा गोंदिया लोकसभा के लिए महायुति की ओर से दूसरी बार नामांकित किया गया है और उनके प्रचार के लिए यह कार्यालय शुरू किया गया है। पिछले 5 वर्षों में उनके कामों को देखते हुए मतदाता उन्हें फिर से चुनेंगे, ऐसा विश्वास भाजपा उम्मीदवार सुनील मेंढे ने व्यक्त किया है। निश्चितपणे संपूर्ण देशामध्येच एक मोदीजींची लहर चालू आहे। त्यामुळे या दुसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने या भागाचं तिकीट मला मिळालं आणि मला परत एकदा खासदार होण्याची संधी प्राप्त झाली। मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की मला परत एकदा संधी मिळून मला आपल्या सर्वांचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत या देशाकरता काम करण्याची संधी मला परत एकदा प्राप्त मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या या लोकसभेतून मी आपल्या मागच्यापेक्षा जास्त पद्धतीने ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आणि संपूर्ण जनतेचे, मतदारांचे आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांचे ज्यांनी मला परत संधी दिली त्याबद्दल सर्वांचं खूप आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। निश्चितपणे गोंदिया जिल्ह्याचं जे काही आपलं आपण एअरपोर्ट तर सुरू केलं, पण सोबतच भंडारा चिंचवडलाही आपण त्याला GI टॅगिंग मिळवून दिलं। गोंदियाच्या रेल्वे स्टेशनला आपण मोठं त्याचं बांधकाम करतो आहे, पूर्ण नूतनीकरण करतो आहे। गोंदियाच नव्हे, सोबत भंडारा आणि तुमसरचं सुद्धा रेल्वे स्टेशनचं 50 कोटी रुपये खर्च करून या तिन्ही रेल्वे स्टेशनचं नवीनीकरण होत आहे। सोबतच आपल्याला माहीत असेल गोंदिया मेडिकल कॉलेजचं बांधकाम प्रत्यक्ष सुरू होत नव्हतं, ते काम आपण सुरू केलं। आपल्या भंडारा जिल्ह्याकरता मेडिकल कॉलेजची मान्यता नव्हती किंवा मिळाली नव्हती, त्याची मान्यताही मिळाली आणि नव्या सेशनमध्ये 100 सीटसाठी त्याची जागासुद्धा उपलब्ध झाल्या आहेत। रेल्वेचे जाळं आपण करतोच आहे, 3री लाईन सुरू आहे, RORचं काम सुरू आहे, जेणेकरून भंडारा गोंदियासाठी जी मुख्य रेल्वे लाईन जाते आहे तिचं सुतारीकरण होईल। सोबतच आपल्या भंडाऱ्याच्या मेडिकल कॉलेजचं काम झाल्यानंतरसुद्धा आपल्याला गोंदियाला एक ड्रायपोर्ट आपल्याला करायचं होतं, त्याची मंजुरी खांदा केंद्रातून आलेली आहे। एकदा जागा उपलब्ध झाली तर गोंदिया जिल्ह्यामध्ये नव्हे, गोंदियाच्या MIDCमध्ये 2000 कोटी रुपये गुंतवणूक होऊन त्यामध्ये मोठं ड्रायपोर्टसुद्धा निर्मितीचे आपल्याला काम आपल्याला पुढे करायचं आहे। आणि रस्ते तुम्हाला माहिती आहेत, आदरणीय नितीनजींच्या प्रयत्नांमुळे मला मोठ्या प्रमाणात माझ्या भंडारा गोंदिया जिल्ह्यासाठी नॅशनल हायवेचं काम करता आलं। साधारणतः सर्व मिळून 6000 कोटी रुपयाची गुंतवणूक नॅशनल हायवेच्या वतीने आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात होते आहे आणि हे सगळे विकासाची कामं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही झालेली आहेत। त्यामुळे परत एकदा मला संधी मिळेल यात मला कुठलीही शंका नाही। नाना भाऊंना एकच बाजू दिसते असं मला वाटतं। मी नगराध्यक्ष म्हणून भंडारा शहराचं 5 वर्ष काम केलं आणि 5 वर्षाच्या काळात जेवढं त्यापूर्वी इतर लोकांची सत्ता होती 15 वर्षाच्या काळात जेवढी काम झाले नसतील त्यापेक्षा जास्त कामं ह्या 5 वर्षाच्या काळात केलं। एवढंच नव्हे, त्याच्यानंतर आपल्याला मागची लोकसभा मी नगराध्यक्ष असतानाच लढवली आणि ज्यामध्ये भंडारा विधानसभेने मला सर्वात जास्त लीड दिली, 55 जास्त, ती माझ्या कामाची पावती होती नगराध्यक्ष म्हणून। की त्यापूर्वी फक्त मी नगराध्यक्षच होतो, त्यामुळे नाना भाऊंना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, लोकांना काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे। आणि लोकांनी मला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारलं होतं आणि म्हणूनच मला लोकसभेत एवढ्या मोठ्या मताधिक्याने जी कधी नाना भाऊंनाही मिळाली नाही एवढी मला आघाडी त्या निवडणुकीत मिळाली हे आपल्याला माहिती असेल।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।